खुसखुशीत आणि रसरशीत बालुशाही करायची असेल ना, तर ही रेसिपी फॉलो करा. कधीच फसणार नाही. त्यासाठी मी इथे 400 ग्राम मैदा घेतला. त्यामध्ये 5 चमचे तूप घातलेलं आहे. वितळलेलं तूप आहे. 2 चिमूट मी इथे मीठ घातलं. त्यानंतर अर्धा कप दही घातलं आणि अर्धा चमचा सोडा घातला. बेकिंग सोडा इथे घालायचा आहे आणि हे सगळं छान सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाला हे दही, सोडा सगळं लावून घ्यायचं. त्यानंतर नॉर्मल पाण्याने याचा छान असा एकदम सैल असा गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर त्याचे असे छोटे-छोटे गोळे करायचे आणि मस्त अशी बालुशाहीचा आकार द्यायचा. या पिठाला रेस्ट द्यायचं नाही किंवा खूप मळायचं नाही. हलक्या हाताने मळायचं आणि हलक्या हाताने गोळा करायचा. त्यामुळे आपली बालुशाही मस्त लेयरवाली तयार होते. आता 2 तारी पाक तयार करायचं. त्यामध्ये वेलची पावडर आणि हा ऑरेंज फूड कलर घातला. ऑप्शनल आहे. केशरच्या काड्या घातल्या तरी चालेल. आणि हा मस्त पाक तयार करून आता ही बालुशाही तळायची. तळताना अगदी कमी गॅसवर तळायची. जर थोडंसं पण तेल जास्त गरम झालं तर गॅस बंद करायचा आणि मस्त अगदी लाईट गोल्डन रंगावरती ही तळून घ्यायची. आता याला पाकात 5 मिनिटं बुडवून ठेवायचं आणि आपली ही रसरशीत बालुशाही तयार आहे. या दिवाळी फराळामध्ये ही बालुशाही करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.